हाय हॅलो नमस्कार. आज मी बनवत आहे मटकीच्या डाळीची आमटी. तर मटकीची डाळ 2 पाण्याने धुवून घ्यायची. तर मी इथे डाळ धुवून घेते. मटकीच्या डाळीमध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं. आमटी बनवण्यासाठी आपण मसाला करून घेऊया. तर मी त्यासाठी खोबरं, लसूण आणि कोथिंबीर घेतलं. याचं आपण वाटण करून घेऊया. तर आमटीसाठी लागणारं साहित्य: केलेलं वाटण, कांदा, शेंगदाण्याचं कूट, मीठ, भिजवलेली डाळ, तिखट, हळद, धनेपूड, गरम मसाला आणि किचन किंग मसाला. तर आपण आता तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं टाकून घेऊया. तर जिरं फुललं की त्यामध्ये कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेऊया. लोखंडी कढईमध्ये तव्यामध्ये भाजी खूप छान होते. तर आपण इथं कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेऊया. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. तर इथे आपला कांदा भाजत आलाय. कांदा भाजून झाल्यानंतर आपण केलेला मसाला टाकून घेऊया. हा मसाला पण तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेते. जेवढा मसाला चांगला भाजला जाईल तेवढी भाजी खूप छान होते. मसाल्याला तेलही सुटलंय, मसाला चांगला भाजून झाला. तर त्यामध्ये सुके मसाले टाकून घेते. तर 1 छोटा चमचा धने, हळद, गरम मसाला, किचन किंग मसाला आणि मी इथे 1.5 चमचा लाल तिखट घेतलंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. तर इथे आपण 5 मिनिटं चांगला मसाला भाजून घेऊया, सुके मसाले. आपण तेलात जेवढे मसाले भाजू तेवढे भाजीला तेल खूप छान सुटतं. इथं आपला मसाला भाजून झालाय. आपण त्यामध्ये भिजलेली डाळ टाकून घेऊया. डाळ टाकून आपल्याला पाहिजे तेवढे पाणी टाकून घ्यायचं. हे मी 2 ग्लास पाणी ओतून घेतलंय आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. ते एक उकळी येऊन द्यायची चांगली. तर उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. तर ते उकळी फुटली, शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. तर मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलंय. शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यानंतर आपण डाळ चांगली शिजवून घ्यायची.
आणि एकदा शेंगदाण्याचं कूट चांगलं मिक्स करून घ्यायचं भाजीत. त्यात आता डाळ शिजवून घेऊया. भाजीला कटी सुटायला लागलाय. डाळ झाली आहे, आपण काढून घेऊया. मी इथे डाळ काढून घेतली. खूप छान लागते भातासोबत, भाकरीसोबत. एकदा नक्की करून बघा. तयार आहे आपली मटकीच्या डाळीची आमटी. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. किती छान दिसते बघा डाळ. चवीलाही खूप छान लागते.